चला दोन्ही टीम आपल्याला आम्ही विनंती करतो की 12th मॅन आजच्या दिवसामध्ये कंपल्सरी आहे 12 प्रतिनिधी जर नसेल तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला काही सूचना दिलेत आणि 12 प्रतिनिधी हा कंपल्सरी असेल याची नोंद घ्या। पहिला बॉल पडण्या अगोदर जर 12 खेळाडू आला नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि 12 खेळाडूसाठी वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जाणार नाहीत याची देखील दक्षता घ्या, कारण की क्रिकेट मित्रांनो आता बदललंय आणि असोसिएशन देखील एक वेगळी वाटचाल करते आणि त्यामुळे काही नियम आणि काही नियमाचं तुम्हाला मात्र पालन करावं लागेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। चला मातोश्री प्रतिष्ठान आपला 12th मॅन नाहीये। पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा 12 प्रतिनिधी जर नसेल तर तुम्हाला 2 धावांनी ते पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुका ज्या तालुक्यानं आज समालोचन करत असताना अनेक चांगले मित्र, अनेक चांगले खेळाडू आणि अगदी याच क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नाते ज्या तालुक्याशी जोडले गेले, अर्थातच नाद निराळा आणि 32 शिराळा आणि याच 32 शिराळा तालुक्याची आणि या तालुक्यामध्ये नवी मुंबईमध्ये अस्तित्वात असलेले 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आणि या असोसिएशनची 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय। 6वं पर्व उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत। गुणलेखकाची भूमिका आजच्या पहिल्या मॅचला आपल्याला पाहायला मिळेल। 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्यांनी अनेक वर्ष या असोसिएशनचा भार आपल्या खांद्यावरती पेरलेला आहे अशी सुनील पाटील नाना आणि आमची संपूर्ण ओमसाई एमटीसी लाईव्ह ही वाहिनी सज्ज झाले। त्याचबरोबर डीजे अद्वैत, शिवा जाधव बॉस देखील रेडी झालेत आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। अमित पाटील आणि सुमित, अमित आणि सुमित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील सकाराम कोळसे 40+ खेळाडू। विजय रेठरेकर यांनी डाईव्ह लगावून जर कॅच पकडली तर शिवा जाधव बॉस यांच्याकडून स्पेशल पार्टी असेल, परंतु पार्टी खाण्यासाठी आपले हातपाय मात्र शाबूत ठेवा आणि तर तुम्हाला पहिला बॉल सकाराम कोळसे यांचा पहिलाच बॉल दिशाहीन राहिलाय, वाईट बॉल आलाय। अतिरिक्त धावेने मात्र सुरुवात सकाराम कोळसे असं नाव ज्याने कित्येक वर्ष 32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेट गाजवलंय। 32 शिराळा क्रिकेट वरती अधिराज्य गाजवणारा गोलंदाज सकाराम कोळसे। खोला टाकलेला बॉल कमबॅक केलाय, पाच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉल या बसपा अगदी विजय रेठरेकर यांना संधी आली होती डाईव्ह लगावण्याची, परंतु एक धाव तिथे घेतली जाते। धाव संख्या 2 या आकड्यावरती। आता अमित पाटील आलेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये 5 बॉल वरती 5 षटकार मारण्याची किमया केली होती आणि 6वा बॉल अगदी डिफेन्स केला। त्याने सांगितलं की गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी खच्चीकरण होऊ नये यासाठी अमित पाटील या नावापुढे सातत्याने अमित पाटील सर का म्हटलं जातं तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वामधून सिद्ध केलं। नावं अशीच मोठी होत नसतात तर आपल्या कामातून ही नावं मोठी होत असतात आणि अमित पाटील यांनी तो कारनामा केला। सकाराम कोळसे विरुद्ध अमित पाटील या बॉलला सोडून दिले कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर मारा आपल्याला पाहायला मिळते। पंच रुपेश सावंत सरांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये। धाव संख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते।
3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। यावेळेस फटका फसलाय अमित पाटील। ओ माय गॉड, काय घडलं जातं बॅटच्या सहाय्याने। डिक्लेअर मधील ही धाव यष्ट्यांच्या पाठीमागे खेळाडू विजय जाधव दादा बॉयज या संघाकडून अगदी पहिल्या वर्षापासून 6व्या वर्षापर्यंत हा खेळाडू त्याच टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला। आयकॉन खेळाडू आणि आयकॉनिक एक मोठं नुकसान टीमचं या खेळाडूकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅच कुणाचे सोडले, ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकलेत त्या खेळाडूचा कॅच मात्र ड्रॉप झालाय। डोक्याला हात लावले संपूर्ण टीमने। अमित पाटीलची कॅच ड्रॉप। गोलंदाज सकारामजी कोळसे सजवताना आपल्याला पाहायला मिळते। कॅच सुटल्यानंतर पुन्हा एकदा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक। संधी वारंवार मिळत नसते तर मिळालेल्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं आणि त्या संधीचं सोनं करत असताना अमित पाटील बाद झालाय। दुसरी संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही। आयकॉनिक खेळाडू माघारी। मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानला पहिला धक्का। डीजे प्लीज। डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून पंढरीचा विठुराया अगदी सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं। अंतरीच्या विठुराया तुझं एक मागण आणि आता तरी दे आम्हा माणुसकीचं जगणं आणि माणुसकीचं जगणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सेन्सिबल क्रिकेट हर्षल काळोखे आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। दत्ता बांबोडेकर अप्रतिम झेल इथे टिपला। सातत्याने जर पाहिलं तर मांगले गावाला बिलॉंग करत असताना विजय पावले यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष क्रिकेटचा काळ दत्ता बांबोडेकर यांनी देखील गाजवलाय आणि चांगली कॅच पकडली आणि त्याचबरोबर रबाडा यांचा देखील शुभागमन। गुडेगावचे स्टार क्रिकेटर या टीम मध्ये आयकॉनिक या लीग स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात। साई दत्त वॉरियर्स पगडी अजय पाटील रबाडा ज्या खेळाडूला घडताना पाहिलंय आणि ज्या खेळाडूला आज आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळताना पाहिलंय असं 32 शिराळा क्रिकेटचा इतिहास। अनेक खेळाडूंनी संघर्ष केला आणि आज क्रिकेटच्या पटलावरती ते अधिराज्य गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक पहिल्या षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त। पहिल्या षटकानंतर फक्त 6 धावा। सकाराम कोळसे यांची गोलंदाजी जर पाहिली तर कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळते। दादा बॉयज या संघाकडून एक लेजंड क्रिकेटर त्याचबरोबर अनुभवी गोलंदाजाला का पहिल्या षटकासाठी सुवर्ण संधी देण्यात आली त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मात्र इथे दाखवण्यात आलं सकाराम कोळसे यांच्या माध्यमातून। षटक क्रमांक 2 मध्ये विजय रेठरेकर येळापूर गावला बिलॉंग करणारे गेली कित्येक वर्ष 32 शिराळा क्रिकेट आणि विजय रेठरेकर हे सातत्याने चर्चेमध्ये राहिलेले दोन शब्द आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच बॉलाला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव धावफलकावरती अगदी आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्यासाठी येत असताना विजय रेठरेकर यांच्या बॉलिंगची भरपूर चर्चा ऐकली। अगदी वेगवान चेंडू हाताळलेत या स्पर्धेमध्ये अनेक फलंदाजांना गारद केले परंतु आज त्यांचा खेळ कसा आहे त्यांची गोलंदाजी प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। बॅटच्या साहाय्याने गोलशंकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय। डिक्लेअर मध्ये आले ते एक धाव। 32 शिराळा असोसिएशनची कोणती स्पर्धा घ्या विजय रेठरेकर यांची मेहनत भरपूर असते एखादा आयोजन यशस्वी करण्यासाठी आणि सातत्याने विजय रेठरेकर यांनी घेतलेली मेहनत आणि असोसिएशनला जी आज एक उंची प्राप्त झाली त्यामध्ये विजय रेठरेकर या नावाचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस तेज तरार चेंडू डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। सुमितला शांत ठेवलंय। आता हर्षल काळोखेची जबाबदारी वाढली कारण की अमित पाटील बाद झालाय। एक आयकॉनिक खेळाडू माघारी परतल्यानंतर कुठेतरी मातोश्री प्रतिष्ठानच्या डगआउट मध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळते।
प्रकाश पाटील मामा यांच्या संघ मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला शंकरदादा मोहिते ज्यांनी 32 शिराळा क्रिकेटचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी गेली 6 ते 7 वर्ष सातत्याने या व्यक्तिमत्वानं सहकार्य करत राहिले ते शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ. बॅकअप किती आयुष्यामध्ये महत्वाचा आणि क्रिकेटमध्ये किती महत्वाचा हे आपल्याला पाहायला मिळते. कॅच हातामध्ये निसटली होती परंतु विजय सावंत जे सावंतवाडीचे खेळाडू आहेत ते अगदी धावत आले. बॅकअप त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला आणि जे आघाडीला फलंदाज झाले होते सुमित ते बाद होताना पाहायला मिळतात. अगदी नशीब मात्र इथे पाहायला मिळते टीम दादा बॉयज या संघाचं. फलंदाज क्रमांक दुसरा धक्का लागलाय टीम मातोश्री प्रतिष्ठान या टीमला. डीजे प्लीज. यावेळेस आलेला चांगला स्ट्रोक लगावला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दत्ता बांबोडे धावतोय. बॉलचा पाठमोरा करेल आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा अंकित केल्या गेल्या. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी विजय पावले सरांच्या संवेद खेळत असताना ओंकार पाटील असेल दत्ता बांबोडेकर असेल एक खेळाडू जर पाहिलं तर हे घडलेत आणि त्याने स्वतःला घडवलंय. वेळ खर्च केला क्रिकेटमध्ये मेहनत घेतली. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. 1 धावाले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संतोष चव्हाणचं कौतुक करेन. त्याला माहिती आहे की मोठे फटके मारण्यासाठी आपल्याकडे महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत आणि इथून पुढे कुठेतरी सिंगल डबलने चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. उंची जास्त लांबी कमी. दत्ता बांबवडेकर याच्या हातामध्ये कॅच अर्थातच सेफ हँड. फलंदाज क्रमांक 3 धक्का लागलाय टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान. पण नवीन फलंदाज ओंकार आलेत आणि गोलंदाजीसाठी दत्ता बांबवडेकर 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हर्षल काळोखेचा तडाखा पॉवरफुल स्ट्रोक. मी अगोदरच आयोजन समितीला सूचना दिल्या होत्या की ज्या क्रिस्टल ट्रॉफीज आहेत त्याच्या समोर तुम्ही 1-2 प्रतिनिधी उभे करा कारण की असे प्रकार फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि मित्रांनो तुम्ही 3 दिवसाची जी मेहनत घेतली होती अगदी आजच्या दिवसाकरता तुम्हाला घ्यायची आहे कारण की हर्षल काळोखे आलाय आणि दत्ता यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. दुसऱ्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मधील ही धाव आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6 ने वाढली आणि धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय.
पण 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. पहिल्या बॉलवरती षटकाराला हर्षल काळोखे असा खेळाडू ज्याने पनवेल कांदा कॉलनी परिसरामधील क्रिकेट गाजवलं. कित्येक वेळेला सोनवडे संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना हर्षल काळोखेचा खेळ खूप चांगला राहिला. यावेळेस चांगला स्टोकला काबलाय, हाताला ब्रश करून बॉल मात्र जमिनीला दान होताना पाहायला मिळतो. एक चिक्की सिंगल कंप्लीट केले जाते. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटची परिभाषा. त्याचबरोबर मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानचे संघमालक आणि ज्यांनी 32 शिराळा तालुक्यावरती 32 शिराळा क्रिकेट वरती आणि या 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन वरती सातत्याने प्रेम केलंय. ज्या ज्या वेळेस 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतो त्या वेळेस प्रकाश पाटील मामा यांच्या संघमालकीचा संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रकाश पाटील मामा यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. मी मामांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. सातत्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 22 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करून दिली. सकाराम कोळशे यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या. विजय रेटरेकर यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दत्ता बांबवडेकर यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र शेवटची 2 षटक शिल्लक आहेत. विजय सावंतवाडीचे आहेत ज्यांनी किती काळ क्रिकेटचा त्यांना आम्ही पाहतो टीम सावंतवाडी या संघाकडून खेळत असताना दादाबाईजी या संघामध्ये अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळताना लीग स्पर्धेमध्ये पहिलाच बॉल खोलला टाकला. यॉर्कर पद्धतीचा क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र, रनआउटची संधी आणि हर्षल काळके इतक्या चपळाईने धाव घेऊ शकत नाही हे चांगलं माहिती आहे विजय सावंतला. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का लागला. टीम अगदी कॅच आउट इथे आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी ती बाद झाला कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. हर्षल काळुके आणखीन एक धक्का लागला टीम मातोश्री प्रतिष्ठान या टीमला. विकास भाऊ कारंडे यांचं देखील शुभागमन. आज रविवारचा दिवस. अनेक संघ मालक ज्यांना 2 दिवसांमध्ये येता आला नसेल ते सर्व संघ मालक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजय सावंतचे. याही वेळेस चांगला स्ट्रोक लगावला. समोरच्या दिशेत फटका केला. एक्स्ट्रा कव्हरला शशी आणि बॉल अडवू कशी आणि ती मात्र बॉल सीमा रेषा पार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी कारणे देणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी माणसं कारण देत नाहीत. इथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज किरण वाघमारे यांच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक आलाय. चौकार आलाय. चौकारानंतर संघाची धाव संख्या 26 या आकड्यावरती. यावेळेस किरण वाघमारे आक्रमक होताना पाहायला मिळते. दत्ता बांबवडेकर आणि अपेक्षित रक्षक धावतायत आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शशी यांच्या वरती संघनायक आणि संपूर्ण टीम इथे नाराज आपल्याला पाहायला मिळते. कारण की या फायनलच्या आजच्या दिवसामध्ये एक धाव खूप महत्वाची आहे आणि तब्बल चौकार या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. बॉल हवेत
क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पडलाय, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु पहा बॉल कुठे गेलाय, कुठे कुठे शोधू. अगदी गाणं आठवलं, देवा तुला शोधू कुठं, असं हे गाणं अगदी आठवलं, परंतु बॉलला शोधू कुठं. बॉल हातामधून निसटला, त्याच्यानंतर बॉल गेला कुठं हे मात्र शोधत राहिला आणि तब्बल 3 धावा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. विजय सावंतला साथ मिळत नाही क्षेत्ररक्षणाची, आणि क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तर गोलंदाज एकटा काही करू शकत नाही या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 3 ने वाढली, धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धावा. कुठेतरी बदल केला क्षेत्ररक्षणामध्ये. विजय रेठरेकर त्या क्षेत्ररक्षकाच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल समाप्त झालेत 4 बॉल. अकोट टप्प्याचा बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज किरण वाघमारे यांच्या नाकासमोरून जाणार बॉल, डॉट बॉल आलाय. अगदी आमचे शांतारामजी कदम आहेत सातत्याने 2-3-1 जान. शंकरदादा आणि शांताराम दादा पाटण आणि 32 शिराळा यांचं मैत्रीचं नातं जपणार एक ही 2 व्यक्तिमत्व. ज्या ज्या वेळेस शंकरदादांना पाहतो त्या त्यावेळेस शांतारामजी कदम त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या वेळेस शांताराम कदम यांना पाहतो त्या त्यावेळेस शंकरदादा, अशी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 32 या आकड्यावरती. वरती आतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सुरेश भाऊ रांजवन यांचं देखील शुभागमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्याचबरोबर सुष्मित भोसले यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील करूयात आपण सहर्षाचं स्वागत. आज अनेक दिवसानंतर 32 शिराळा तालुक्यामध्ये समालोचन करत असताना जी माणसं गेली 5 ते 6 वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून जोडली गेलीत आणि तीच माणसं डॉट बॉलचा इशारा. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्याच्यानंतर अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. गोरख आलेत गोलंदाजीसाठी. तर बॅटच्या साह्याने डिक्लेअर मधील एक धाव आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 डे नाईट फॉर्मॅट मध्ये सन्माननीय शंकरजी वसंत मोहिते दादा ज्याने खऱ्या अर्थानं सातत्याने 32 शिराळा या नावासाठी अनेक वर्ष क्रिकेटला मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. त्याचबरोबर 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय विशाल भाऊ नाईकवडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1 अशा 2 धावा या बॉल वरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 36 धावा. गोरखचं षटक खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली 4 षटके जर आपण पाहिली तर विजय रेठरेकर, दत्ता बांबोडेकर, अगदी सकाराम कोळशे, त्यानंतर विजय सावंत यांनी अप्रतिमरित्या हाताळली, परंतु या शेवटच्या षटकामध्ये गोरख वरती जबाबदारी सोपवली. 3 बॉलचा खेळ संपला आणि इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा लगेचच टॉस होणार आहे याची नोंद घ्या. यावेळेस चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ ओ ओ माय गॉड, काय घडलं जातंय? सूरज पाटीलने दत्ताला इशारा केला, तू थांब, मी घेतो. काय घेतो? कॅच घेतो. कॅच झाला ड्रॉप, कॅच ड्रॉप झाला. सूरज पाटील या वर्षी कुठेतरी ही लीग सूरज पाटील साठी तितकीशी चांगली राहिलेली नाही. कॅच ड्रॉप झाल्यानंतर ओमकार पाटीलची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. बॉल चाललाय सी मारेच्या पार. षटकार. डीजे प्लीज.
ओमकार पाटील आज रविवारचा दिवस यांनी सकाळी चहा बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आलाय. सूरज पाटील कडून कॅच सुटला, दीपक यांच्याकडून कॅच सुटलाय. काय घडलं जात आहे अगदी या 4 धावा किती महागात पडणार सेकंड इनिंग मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्याने 49 धावांचं लक्ष्य सेकंड इनिंग मध्ये टीम दादाबाजी या टीम साठी आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट टीम टॉस आपण करूयात. साई दत्त वॉरियर्स आणि क्रियांश चॅलेंजर आटुगडेवाडी. एका बाजूला सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सुनीलजी आटुगडे साहेब त्याचबरोबर मयूर दादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ. 48 धावा झाल्यात, 49 धावांचं लक्ष आहे. चला टॉस साठी आम्ही विनंती करतो या क्रियांश चॅलेंजर आटुगडेवाडी आणि टीम साई दत्त वॉरियर्स. आणि टॉस साठी आम्ही विनंती करते मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानची प्रकाशजी पाटील मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला सुनीलजी आटुगडे आणि मयूरजी जाधव यांच्या संघ मालकीचा संघ क्रियांश चॅलेंजर आटुगडेवाडी. चला आजचा फायनलचा दिवस आहे, वेळ जास्त घेऊ नका दोन्ही टीम. आम्ही विनंती करतो कॅप्टन या. चला सचिन दादा आपण देखील जॉईन व्हा. सचिन दादा यांचं विशेष कौतुक करेन कारण की क्रिकेटची आवड मित्रांनो माहित नाही परंतु असोसिएशन आणि संघटनेवरती जे प्रेम आहे ते मात्र सातत्याने राहिले. सचिन दादा चव्हाण यांचं आणि विशेषतः उपस्थित प्रकाशजी पाटील मामा मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान चे सर्व आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. चला क्रियांश चॅलेंजर्स आणि टीम साई दत्त वॉरियर्स. आज जास्त वेळ घेतला जाणार आणि दोन्ही टीम जर उपस्थित राहिले नाही तर तुमचं एक षटक या ठिकाणी कमी केले जाईल याची नोंद घ्या. त्याचबरोबर तेजस्वी पाटील आपणाला देखील विनंती असेल या आपण देखील आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत आज मामा हे होणं गरजेचं आहे. आपले सामाजिक भान आपल्या पुढच्या पिढीला कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या चिरंजीवाला अर्थातच तेजस पाटील यांना या ठिकाणी आणलेला आहे. आणि आपण टॉस या ठिकाणी करतोय. एक असं व्यक्तिमत्व अगदी 32 क्रिकेटची मामा सुरुवात झाली त्यावेळेस स्टेज वरती जी मंडळी होते अर्थातच विशाल भाऊ नायकोडे असतील, प्रकाश पाटील मामा असतील, सुरेश भाऊ रांजवन असतील, शंकरदादा असतील, सचिन चव्हाण असतील आणि ही व्यक्तिमत्व सातत्याने या 32 शिराळा टेनिस बॉलच्या या असोसिएशनच्या पाठीशी राहिलेत आणि आज देखील आल्यानंतर तुम्हाला पाहिल्यानंतर आम्हाला अगदी मनामध्ये अभिमान प्राप्त होतो. आणि आज प्रकाशजी पाटील मामा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. तर टॉस आहे साई दत्त वॉरियर्स सुरेश भाऊ रांजवन आणि सुनील भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ अजय पाटील यांचा आहे कॉल. टॉस इथे जिंकलाय, टेल मागितला होता आणि टेल आलाय. साई दत्त वॉरियर्स या संघाने इथे टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर टीमच्या डागावरकडे पाहिलं निर्णय काय घेऊ कारण की कॅप्टन एकटा निर्णय घेऊ शकत नाही कारण की संघर्ष मॅच मध्ये खूप महत्वाचा असतो. कारण की वैयक्तिक निर्णय नाही तर सांघिक खेळ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस तुम्ही जिंकलाय अजय पाटील आणि निर्णय काय असेल? फर्स्ट आम्ही बॉलिंग करू. तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, जास्त वेळ घेणार नाही. मॅच इथे सुरू आहे. दोन्ही टीमला मी विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि मामा आपणाला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती असणं असतं. थँक्यू सो मच. मॅच लावते सुरुवात. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025. 48 धावा बॅटिंग करत असताना टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या टीमने उभ्या केल्या. 49 धावांचं लक्ष्य निर्माण केलंय. पहिलाच बॉल मांगलेगावचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक दत्ता बांबोडेकर यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली दत्ता बांबोडेकर आणि सूरज पाटील गोलंदाजीसाठी अमित पाटील सज्ज झालाय पनुमरे गावचा एक सुपरस्टार या बेसपा सूरज पाटीलची ताकद न ताकद अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते सूरज पाटीलच्या बॅटमधून पाटलाचा सोबत काय घडलं याचा तुम्ही विचार करू नका आज तुम्हाला काय करायचंय हे मात्र करून दाखवा लोक अगदी रिझल्ट पाहतात आणि तुम्ही मेहनत किती घेतली हे पाहत नाहीत आणि काल सूरज पाटील अगदी सूरज पाटील काहीसा नाराज आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या निर्णयावरती आणि हाच तो सूरज पाटील ज्याने काल जर पाहिले तर अगदी स्ट्रायकरला असताना मेडन षटक त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना त्या गोलंदाजांना हाताळलं परंतु आज जर पाहिले तर षटकार मारला होता त्याच्यानंतर कुठेतरी विकेट किपर हर्षल काळोख यांनी जोरदार अपील केली आणि ती अपील मात्र पंचाने उचलून धरली आणि फलंदाज सूरज पाटील याला दिला परतीचा इशारा फलंदाज इथे बाद झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गपलत झाली परंतु करण अंबाला हे नाव या खेळाडूच्या पाठीमागे जोडलं जातं अर्थातच शशी सिरसट गणेश रेकॉर्डला जे नाव असेल कारण की खेळाडूंचे अनेक नाव आहेत गणेश 2 दिवसामध्ये रेकॉर्डला जर गणेश असेल तर गणेश अटॅच करा या बसपा आल्याला बेगेट करण्याचा प्रयत्न डाडूबॉलला चांगली गोलंदाजी अमित पाटीलची बॅटिंग करत असताना स्वस्तात परतला परंतु गोलंदाजी करत असताना अप्रतिम खेळ राहिला प्रकाशजी पाटील मामा त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव तेजस पाटील त्याचबरोबर दिनेशजी खोपडे या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात सोन्या मराठे असतील सुनील पाटील नाना असतील संपूर्ण मान्यवर अमर मराठे असतील सचिन चव्हाण असतील प्रकाशजी भाष्टे असतील अगदी सुष्मित भोसले असेल व्यासपीठावरती असे अनेक मंडळी आणि 32 शिराची नावं घ्यायची म्हटले तर अगदी वेळ भरपूर कमी पडेल सुरेश भाऊ रांजवन साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत साहेबांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा पहिले षटक हाताला अमित पाटील आणि सेकंड इनिंग मध्ये 12 धावा खर्च केले अमित पाटील यांनी ओमकार पाटील आलाय या वचपा चांगला असतो गॅप मधून बॉल काढलाय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव देतील ओमकार पाटीलचं कौतुक करेन चांगली गोलंदाजी दत्ता बांबोडेकर आणि ओमकार पाटील एकाच तालमीमध्ये तयार झालेले 2 खेळाडू विजय पावले यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने ओमकार पाटील दत्ता बांबोडेकर यांची चर्चा नेहमी राहिली परंतु आज जर पाहिलं तर औचित्य आहे 32 शिराळा प्रीमियर लीगचं जे खेळाडू एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून खेळलेत आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळावं लागतंय संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती एक गडी बाद 13 सूरज पाटील बाद झाला यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम केलंय सिंगल आले संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती दादा बॉयज या संघानं क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका केल्या त्या चुका मात्र आता धावा बनवत असताना मोजाव्या लागतील आणि चुकातून शिकावं लागतं ओमकार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या फटक्यांपासून मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न राहील ओमकार पाटीलचा या वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल चालला गॅप मधून वेगाने 2 क्षेत्ररक्षक धावतायत संतोष चव्हाण खूप चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपर एंडला थ्रो केलाय तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती 10 संघ मालक आणि अगदी
150 ते 160 खेळाडू या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एमव्ही टायगर, महेशजी चोरमारे, विशाल भाऊ नायकवडे यांच्या संघ मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस पहा अप्रतिम फटका, परंतु या बॉल वरती धावा जास्तीच्या मिळणार नाहीयेत. डिक्लेअर मधील ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्फोट मांगरूळ, सचिनजी मस्के, निलेजी पाटील, अजयजी शिंदे यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आदिराज स्ट्रायकर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक दादा पाटील जे 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. त्याचबरोबर जयदीप पाटील सोन्या, विकासजी खोत यांच्या संघ मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. इथे पहा काय घडलं जातं. ओ माय गॉड, दत्ता बांबवडेकरची विकेट. ओमकार पाटील विरुद्ध दत्ता. हे बॅटल खूप चांगलं रंगलं होतं, परंतु या बॅटल मध्ये ओमकार पाटीलने दत्ता बांबवडेकर याची शिकार केले. फलंदाजी ते बाद झालाय कॅच आउटच्या स्वरूपात. टीम दादा बॉयज या टीमला आणखीन धक्का. डीजे प्लीज. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या आणि पहिल्या 2 षटकामध्ये ज्या विकेट गेल्या त्याचा मोठा दबाव इथे आपल्याला दादाबाईच्या टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय जाधव अगदी शंकर दादा यांचे कट्टर समर्थक अगदी व्यासपीठावरती एका टीम मध्ये प्रकाशजी भाष्टे आहेत, तर दुसऱ्या बाजूला विजय जाधव. अगदी शंकर दादा यांच्यासाठी जीव की प्राण असणारी ही 2 व्यक्तिमत्व, परंतु आज एकमेकांच्या आमने सामने. प्रकाशजी भाष्टे ज्या वेळेस मी प्रकाश पाटील मामा यांचा संघ पाहतो त्यावेळेस प्रकाश भाष्टेंची फिक्स टीम जर कोणती असेल तर ती मातोश्री प्रतिष्ठान. वेगळं नातं या जमलेलं आहे. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. महत्वाची बाब म्हणजे सूरज पाटील बाद झाला, दत्ता बांबवडेकर बाद झालाय. आता मात्र शशी आणि विजय जाधव एकमेकांचे जिगरी दोस्त मैदानाच्या बाहेर अगदी हसी मजाक भरपूर, परंतु आता हसी मजाक करणारे याच 2 दोस्तांच्या वरती टीमची जबाबदारी आली आहे. टीमची जबाबदारी संघर्ष इथे करावा लागेल. शशी शिरसट त्याचबरोबर विजय जाधव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. श्रीतेज भोसले रायझिंग स्टार अगदी कमी कालावधीमध्ये 32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पण 9वी मध्ये शिकत असणारा खेळाडू. एक काळ होता सुनील पाटील नाना की आपल्या गावच्या टीम मध्ये 8वी 9वीची पोरं नावं सांगायला पण त्यांना भेटत नव्हते, आणि एक काळ आलाय की 8वी 9वीची पोरं आज लीग फॉर्मॅट मध्ये खेळतात. पण क्रिकेट बदललंय, कारण की तुम्ही तुमची वय उंची क्रिकेट मध्ये मोजली जात नाही, तर तुमची क्वालिटी आणि क्वालिटी क्रिकेट आपल्याला 32 शिराळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रीतेज भोसल्याला गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज, त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. चांगला स्ट्रोक, 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न इथे सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता समीकरण जर बदललं तर येणारे 17 बॉल मध्ये अजून देखील 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 17 बॉल 29 धावा. आक्रमण करावं लागेल, आणि आक्रमण हे बचावाचं तंत्र मंत्र मानलं जातं. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवायचा होता. थोडीशी दिशा इथे भरकडली. व्हाईट बॉल. धावा कशा येऊ द्यात, धावा येणं गरजेचं, आणि याच धावा मात्र इथे दादा बॉयज या टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता 17 चेंडू आणि 28 ची गरज. 17 बॉल 28.
इथून पुढे मात्र शशी सिरसट विजय जाधव यांचे खांदे इथे मजबूत करावे लागतील. एकदा का आपल्या खांद्यांना आव्हान पेलायची सवय लागली तर पैते डॉट बॉलाला प्रेशर दबाव आपल्याला पाहायला मिळते. श्रीतेज भोसले नवी मध्ये शिकत असणारा खेळाडू आता शशी सिरसट यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. डॉट बॉल आला. एक डॉट बॉल मात्र या मॅच पासून दूर घेऊन जाईल टीम दादाबाजी या टीमला. त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्फोट मांगरोळ संघाचे संघ मालक सचिनजी मस्के साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल हवेत पकडली जाते कॅच आणि फलंदाज OUT आउट. डीजे प्लीज. बरोबर आमचे खोतवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र राणे साहेबांना देखील आम्ही विनंती करते आपण या व्यासपीठावरती वेलकम गेट वरती आहेत रामचंद्रजी राणे साहेब. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. विजय सावंत आला आणि विजय सावंत केला फलंदाज बाद. नाना दादाबाजी या टीम मध्ये जर पाहिलं तर विजय नावाचे खेळाडू भरपूर आहेत आणि त्याचमुळे त्यांचा विजय कुठेतरी लांबणीवर जातो की काय. विजय सावंत, विजय जाधव आणि विजय रेठरेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी नावामध्ये विजय असून चालत नाही तर तुम्हाला विजयासाठी संघर्ष करावा लागतो. 2 विजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय कोणत्याही देवाला नवस, कोणत्याही देवाला उपवास करून चालत नाही आणि कोणत्याही देवाला नारळ फोडून चालत नाही तर विजयासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो. आणि या 2 विजय या खेळाडूंच्या वाट्याला हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती श्रीतेज भोसले. डेड बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. डेड बॉलचा इशारा. विजय रेठरेकर आले तर आक्रमक दर्जाचे डावखुरे फलंदाज गर्जना 11 कोपरखेड या संघासाठी 15 ते 16 वर्ष विजय रेठरेकर यांनी क्रिकेट खेळलेला आहे. आज देखील जर पाहिलं तर गर्जना टीम मध्ये विजय रेठरेकर यांना खूप महत्व आहे. त्या डॉट बॉल आलाय. तेरा बॉल 28. आता मात्र टार्गेट वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रामचंद्रजी राणे साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती शंकरदादा मोहिते साहेब आणि विशाल भाऊ नाईकवडी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्षाचं स्वागत. या वेळेस उंची ते जास्त गाठले. ₹5 सावंत सरांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. अतिरिक्त धाव फलकावरती लागली जाते. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश भाऊ रांजवन
त्याचबरोबर सुनील भाऊ रांजवन यांच्या संघ मालकीचा संघ साई दत्त वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी सुनील भाऊ आटुगडे आणि मयूर दादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ यावेळेस लोअर फुल टॉस क्रॉस बॅटर स्ट्रोक केला विजय रेठरेकर यांनी केलाय वार, सगळे झालेत गार, येतोय तो चौकार 4 डीजे देखील जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 23 धाबांची गरज, 12 चेंडू 23 धाबांची गरज जिंकण्यासाठी. समीकरण चल आता समीकरण बदलले. संतोष चव्हाण पाडीवाडीचे खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला गोलंदाजीसाठी दाखल झाले ते विजय जाधव विजय रेठरेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 23 धाबा. यावेळेस पहा खोलात टाकलेला बॉल, ओह माय गॉड काय घडलं जातंय पहा. रनआउटची संधी बालम बाल इथे बचावलेत विजय रेठरेकर. जीवाच्या आकांताने ते धावत होते. पहिला बॉलाला डॉट बॉल. आता 11 चेंडू आणि अजून देखील 23 धावांची गरज. ही मॅच महत्वाची असेल टीम दादा बॉयज या संघासाठी तितकीच महत्वाची. मातोश्री प्रतिष्ठान या संघासाठी हा सामना फुल टॉस बॉल. तुम्ही क्रिकेट मध्ये अशा चुका करू शकत नाहीये, चुकीला अजिबात माफी नाही. विजय जाधवचा रविवारचा उपवास नसतो, त्याला नक्कीच दाल मुंडी खायला आवडते आणि अशा प्रकारचा फुल टॉस बॉल दिल्यानंतर त्याला षटकार मारायला आवडतो. विजय जाधवच्या बॅट मधून षटकार आलाय. देखील गरज. यावेळेस आता बॅट बोलू लागले विजय जाधवची. बॉल हवेत पकडली जाते कॅच आणि फलंदाजी ती मात्र बाद होताना पाहायला मिळेल. अगदी इंच या ठिकाणी स्वतःला स्टेबल ठेवलंय. आयुष्यासह क्रिकेट स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका आणि स्वतःला अगदी स्टेबल ठेवणं किती गरजेचं असतं हे मात्र या क्षेत्ररक्षणामधून पाहायला मिळालं. कॅच पकडला जज आणि जजमेंट मात्र खूप चांगलं पाहायला मिळालं. प्रकाश पाटील मामा यांनी देखील या खेळाडूची दखल घेतली, कारण की त्यांना माहिती होतं इथे ही कॅच किती महत्वाची होते. आणि विशेष म्हणजे मामा कॅच पकडणारा खेळाडू तुमचा गाववाला आहे. अगदी कधी कधी असं असतं ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडता तालुक्याच्या ठिकाणी जाता त्यावेळेस तुमचा गाववाला देखील तुमच्यासाठी अगदी जवळच असतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाता त्यावेळेस तालुक्याचा माणूस देखील जवळच असतो आणि तेच घडलंय. गाववाल्याला का होईना परंतु परिस्थिती समजले, त्याला माहित होतं ही मॅच मामा आलेत आणि मामांच्यासाठी ही मॅच 17 धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आहे. 9 चेंडू 17 धाबांची गरज. शिवाजी आलेत. दीपक आलेत. एक लेगबाच्या स्वरूपामध्ये धावेत आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 16 धाबांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 2 8 मध्ये 16ची गरज. 8 चेंडू 16 धाबा. अगदी
या 2 बॉलवरती एखादा षटकार अपेक्षित असेल. ही मॅच जर जिंकायची असेल दीपक यांच्या बॅटमधून मिस टायमिंग दर्जाचा असतो. ओमकार पाटील चुकी करणार नाही. दीपक पाटील यांना माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट माघारी दादा बॉयज या टीमची. असं सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. 32 शिराळा तालुक्याचं खऱ्या अर्थाने हे सुमधुर संगीत आणि ज्या गीतकारांनी हे गीत लिहिलं गायलं त्यांना खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा. मॅच मात्र जर पाहिलं तर बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता सध्याच्या घडीला शंकरदादा मोहिते यांच्या संघ मालकीचा संघ अर्थातच दादा बॉयज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन आलाय. विजय रेटरेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत दादा बॉयज या संघाचे नशिबाचं दार अजून देखील उघडलं असेल. यावेळेस पहा काय घडलं जातंय. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. सुमितने मात्र अप्रतिम झेल टिपली आहे. अरे 32 शिराळ्याचा नाद नाही करायचा. मर्दानी करून चाळ नको धिंगांना घालूस बाळ. धिंड काढीन ट्रॅक्टर वर तुझ्या तोंडाला पासून काळ. अरे करशील हिम्मत जाईल किंमत करशील हिम्मत जाईल किंमत. हातात डांबर हाय आमच्या हातात डांबर हाय. अरे नावात पावर हाय आम्ही 32 शिराळकर हाय. नावात पावर हाय आम्ही 32 शिराळकर हाय. थँक्यू डीजी. आता नवीन फलंदाज शिवाजी काशी झाले. असंघ जर पाहिला तर टीम दादा बॉयज या टीम आतापर्यंत 7 गडी गमावलेत. अगदी तुच्छलमय आया एखादा पत्त्यांचा बंगला ढासावा तशा पद्धतीने मात्र बॅटिंग लाईनअप या ठिकाणी ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक शेवटच्या षटकासाठी अगदी चर्चा इथे केली जाते. अगदी शिवदादा बॉस असतील आमचे सागर फराड असतील. शेवटच्या षटकामध्ये कॅच सोडल्यानंतर जो षटकार चौकार आला तो किती महागात पडलाय टीम दादाबाजी या टीमला इथे आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती पहा काय घडले जाते. अगदी तिसऱ्या पंचांच्याकडे रेफर केले टीव्ही अंपायर कडे की व्हाईट बॉल साठी. अगदी पाय एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अगदी कुठेतरी पंचांच्या समोर गोलंदाज आल्यामुळे अगदी फेअर डिलिव्हरी आहे इथे. आणि डिक्लेअरची धाव मात्र इथे धाव फलकावरती जरूर जोडली जाईल. तर डिक्लेअर मधील धाव मात्र धाव फलकावरती जोडली जाईल. आता शेवटची 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 15ची गरज आहे.
बत्तीसरावा प्रीमियर लीग भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला, परंतु टायमिंग तितकंच झालेलं नाही. एक धाबाले दुसरीचा वेगाने प्रयत्न, 2 धाबा इथे घेतल्या गेल्या. संघ अडचणीमध्ये, परंतु विजय रेठरेकर हार मानायला तयार नाही. हार मानणार नाही हा खेळाडू. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती भरपूर अनुभव आहे. 2 धाबा घेतल्या. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. आता 4 बॉल आणि 13ची आवश्यकता. डावखुरा फलंदाज आणि डावखुरे फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी घातक मानले जातात. विजय रेठरेकर यांना घातकपणा इथे आठवावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु मॅच टायमिंग गरजेचा असतो. श्रीतेज भोसले बॉलच्या खाली, 1 धाव आल्या. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र शिवाजी काशीद यांना परतावं लागेल. आणखीन एक फलंदाज इथे माघारी परतला जातोय. निम्म्यापेक्षा जास्त दादा बॉयज या टीम मध्ये जर पाहिलं तर आता एकही खेळाडू आपल्याला नाराज पाहायला मिळणार नाही, कारण की तब्बल सर्वच फलंदाजांना इथे या मॅच मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. करून नाद घरी बसले तू होऊन वाद. वाट कडक हाय र आपला, लय महागात पडतोय वाद. भल्यानी करून नाद घरी बसले तू होऊन वाद. वाट कडक 1 धावाले दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. आता 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12. विजय रेठरेकर यांच्या बॅट मधून 2 षटकार येणार का ते महत्वाचे आपल्या टीम साठी. आणि इथे पास समोरच्या दिशेत फटका खेळलाय. ओमकार पाटीलच्या हातामध्ये कॅच विसावलाय. विजय रेठरेकर या नावाची चर्चा आता थांबवावी लागेल. फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. षटकामध्ये जो षटकार चौकार सोडला ते किती महाग आत पडलंय. आणि प्रकाश पाटील मामा यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या संघ मालकीचा संघ दमदार कामगिरी करतोय, वजनदार कामगिरी करतोय या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सकाराम कोळसे कित्येक वर्ष क्रिकेट गाजवलंय. चरण गावाकडून आणि आल्या चांगला स्ट्रोक खेळलाय. गॅप मधून बॉल, ओ माय गॉड, बॉल निघून चाललाय. 1 बाउंड, चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. शेर बुडा भी हो जाए तो शिकार करना भूलता नाहीये. तो फटका इथे पाहायला मिळाला सकाराम कोळसे यांच्या बॅट मधून. आता 1 बॉल आणि 8 धावांची गरज. असेल एखादा नो बॉल येऊ द्या, एखादा वाईड बॉल येऊ द्या, परंतु इथे पहा काय घडलंय. समोरच्या दिशेत फटका केलाय.